आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय रे चंद्या, तुम्ही निर्णय घेतला असणार आहे। तुम्ही जर सांगायचं ठरवलात ना तर सांगतलास। तुम्ही लपूचा ठरवलाय तर लपवणार। मोठी माणसं रे तुम्ही। तिकडे गावाकडे रोज देवाक प्रार्थना करीत असे, माझ्या पोरांका सुखी ठेव, त्याचा भला कर। पण सगळ्यांचं तुमका काय? तिकडे गावाकडे आपल्यासाठी कोण रडता? तुमका काय नाही रे, तुमका काय फरक पडता? रंग्याक मी चांगला ओळखते रे, माका माहिता तो माका ना सारखा वाटूचा। माझ्या रंग्याक बायल चांगली मिळू द्या, तेका सांभाळणारी, त्याचा संसार चांगले करणारी, त्याच्यावर जेव्हा जेव्हा कसली वेळ येत ना तेव्हा त्याका खंबीर खांदो देणारी अशी बायल मिळू दे। ह्या सगळ्याचा विचार केलो ना की डोळे ओले व्हायचे रे माझे। पण तिकडे गावाकडच्या झोपड्यात म्हातारीचे डोळे ओले होतात काय, ती रडता काय, त्याचा तुमका काय रे? तुम्ही मोठी माणसा, श्रीमंत माणसा, आणि असाही आपला रक्ताचा नाता खया आहे। पैशासाठी रक्ताची नाती सुद्धा तुटतात। आपला तर काय तापट नाही। जाते मी गावाकडे, जाते मी। मोठ्या विश्वासाने हे सरी लवते। आतापर्यंत लय हक्क बजावलो तुमच्यावर, आता नाही। माका वाटचा वेळेवर औषधात धाडतात, वेळेवर राशन पाणी येता। माझं चंद्या स्वतः जाऊन माझ्यासाठी सगळं आणता आणि मका पाठवता। मका ना आनंद होतो रे। माझं चंद्या, माझी पोरा माझ्यावर इतके प्रेम करतात। पण आता कळलं, ह्या सगळ्या करूक ना तुमच्याकडे माणसं असत रे, तुमच्या दिमतीक माणसं असत। ती माणसं ह्या सगळा करत होती, माणसं ह्या सगळं करत होती। खोतांका सांगतोय आता, आता नाही जमूचा ह्या। ज्या घरात माकाच किंमत नाही त्यांच्यावर अधिकार कसू काय सांगू मी? हा, आता तो अधिकार रवलो नाही। सगळा जगदंबे, चला सामान भरून घे आता। हैसरचो पाहुणचार तुझं संपलो। देवा, पण माझ्या पोरांका सुखी ठेव रे, सगळ्याचा भला कर। चांगली असत माझी पोरा, कल्याण कर माझ्या सगळ्या पोरांचं। जगबुडी आजी, उठा।
चला, या मूर्ख मुलीमुळे एक काम चांगलं झालं. ही जगबुडी आता जाणार घरातून. ऐश्वर्या, तुला कळतंय तू काय बोलतीयस ते? आणि कुणाबद्दल? जग्गू आत्या? आज तुझ्या घरात उभी आहेस ना, ते घर केवळ त्यांच्यामुळे उभं आहे. आणि त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये जर का काही असेल ना, तर ती आहे कृतज्ञता, आदर. प्लीज परत त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आज नकळतपणे का होईना आपण त्यांचं मन दुखावलंय. अहो, आपण प्लीज जाऊन बोलूया त्यांच्याशी, त्यांना समजावूया का? चला. मॉम, आय एम रिअली सॉरी, मी जरा जास्तच बोलून गेले. इट्स ओके. चला. आजी ती मोलकरी नाहीये, ह्या घरची सून आहे. माझी बायको सावली सारंग मेंदळे. काय काय म्हातारे, कुठं मेली का काय? आमच्या नावावर जमीन नाही झाली ना तर बघ, जीव गेलाच म्हणून समज तुझा. आणि तुझा जीव जाण्या अगोदर ती जमीन आपल्याला पाहिजे. घरी कधी येते ते सांग. आत्या, आत्या, तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. हे बघ, तुम्हाला माहित नाहीये आपल्या सारंगचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते. माका काय ऐकायचं नाही गो. बस झाला. अहो पण आत्या, आत्या, तू रागवली आहेस का आमच्यावर? नाही रे चंद्या, माका राग नाही लो, पण माका वाईट वाटला. ज्या पोरात मी एवढंसं होतो, लहानाचं मोठं केलंय तुका, अंगा खांद्यावर खेळवलंय, तुझ्या या घरात माझा घर समजलंय, आणि त्या माझ्या पोरा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवले. वाईट नाही काय रे वाटचं? हा, जाऊ दे माका.